शून्यामधून आपण जी मेहनत करतोय ते मेहनतीचं आपल्याला फल भेटलं ना तेव्हा तो जिंकण्याचा आनंद अलगच असतो। आता चारही खांदी बैल पळण्यासाठी सज्ज झाला। मथुर आणि लक्ष्या ही लवकरच या बघायला भेटेल, कारण ही गाडी सर्वांची एक आवडीची गाडी आहे। मुंबईमध्ये पण भरपूर नावाजलेली बैल आहेत, त्यांना बी लंपी झाले, पण एक एवढ्या फास्ट कव्हर करणारा एकमेव बैल असेल तो मथुर। कमी कालावधीमध्ये जर बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणी नाव कमवलं असेल ते रणजित सरांनी। आज बैल लवकरच मैदानात दिसणार। कालच दादांना मी फोन केला होता, दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आणि यूट्यूबमार्फत पण आता दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय। तर आपण आपल्या घरच्या बैलांना म्हणजे नंदींना आपण घरची आपली लक्ष्मी मानतो आणि त्याचाच एक आपण प्रतीक बघतोय। बघा सुंदर असा हार आपल्या लक्षासाठी, बघा आता किती शोभून असं दिसते आपला छोटा लक्षा। तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर सर्वांना आधी मी सर्वांचे खूप थँक्यू बोलतो, कारण की आपले 1 लाख सबस्क्रायबर झाले। तुम्ही भरपूर सपोर्ट केला, प्रेम दिला आणि खूप कमी वेळात आपले 1 लाख सबस्क्रायबर झाले। तर यावर्षी देखील आपण चांगली अशी मेहनत करू, तुम्ही असंच प्रेम देत राहा। लवकरच आपण 1 लाखाचे 1 मिलियन देखील करू। आणि आज आपण आलो आहोत चिंचवलीचा छोटा लक्षा। मैदानात कधी दिसेल, पुढची वाटचाल कशी असणार आहे आणि तयारी कशी चालू आहे, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत। तर आपल्याजवळ आता अक्षय भाऊ आहेत। तर नमस्कार अक्षय भाऊ। नमस्कार। पहिल्यांदा तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, कारण सुमारे 100K झाले। आज पुढची वाटचाल तुम्ही चांगली करावी, कारण आज तुमच्यामुळे आपला बैल पुढे जातोय। कारण दर बारीला तुम्ही न फोन करता आमच्याकडे येता। आज आवर्जून सुट्टी होती मला, तुम्हाला मागच्या वेळी तुम्ही फोन केला तर मला टाईम द्यायला नाही भेटलं, पण आता 100% आम्ही प्रत्येक गोष्टीला कसं आहे, जर सुट्टी पण घेतो कुठला युट्यूबर आला तर मग सुट्टी पण घेतो, कारण त्याला पण कधी कधी टाईम नाही। काही महिन्यांपूर्वी म्हणजे शिवायने देखील एका मैदानात नंबर केला होता, त्याबद्दल जरा थोडीशी माहिती द्या ना। आता तुम्हाला सांगतो ना, लक्षाची जागा शिवाय चालू होतं वरती, कारण बरेच जणांची इच्छा होती का बैल वरती जावा, कारण आज आमचा वासरू पण चांगला पळतोय वरती। एक रविदादांची कृपा, रविदादांनी तो एक आम्ही बोललो होतो का हा बैल वरती केली। आता रवी शेठ आमचे चांगले मित्र आहेत, रवी शेठनीच घेतला होता। आज मैत्री खातीर आमच्या नावाने बैल पळतोय, एक त्यांचे पण आभार व्यक्त करतोय। रवी शेठ आमच्या कमी कालावधीमध्ये आमचे जास्त म्हणजे क्लोज झाले आणि आज त्यांचे बी आभार व्यक्त करतोय की त्यांनी आमच्या नावामध्ये बैल पळवायची सुरुवात केली। आज कुठेतरी आमचं नाव घाटावरती बी चालायची सुरुवात झाली। आज बंटीचे मित्र होते, त्याच्यानंतर माझे मित्र झाले। आज बंटी तुम्ही माझा मोठा भाऊ। आज नियोजन कुठेच चुकत नाही, मागच्या वेळी बी नियोजन केला ते पण चांगलंच नियोजन होते आणि त्याला पण आता टॉपचेच पेरे जोड होतात। कारण आता तुम्हाला मैब्या म्हटलं असेल सदा मास्टरचा, त्यांच्या पण मैब्याला मागच्या वेळी पेरा होता आणि चांगली गाडी पळाली, पण कुठेतरी फोल्ड झाल्यामुळे गाडी पडली, पण काय हरकत नाही, शिवायचाही लवकर कमबॅक होईल। तर बघायला गेलं तर सर आपले म्हणजे रणजित निंबाळकर सर यांनी खूप कमी काळात त्यांचं नाव म्हणजे केलेलं बैलगाडी क्षेत्रामध्ये, तर त्यांची तुम्हाला कमी भासते का आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये? नक्कीच अशा लोकांचं या बैलगाडा क्षेत्रामध्ये येणं अतिशय गरजेचं होतं आणि ते या क्षेत्रामध्ये आले होते। मात्र कमी कालावधीमध्ये जर बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणी नाव कमवलं असेल ते रणजित सरांनी। पण आमचे पण चांगले मित्र बनले होते। 26 जानेवारीला जेव्हा शर्यत झाली, आम्ही त्यांना पहिले ओळखत नव्हतो, पण शर्यत झाली तरी पण बंटीला तर एवढे म्हणजे क्लोज एकदम, म्हणजे शर्यत झाली त्यानंतर बंटी बोलला सर तुमचं आम्हाला सुंदर पाहिजे। तर ते बोलले कधी पण बोलतं सुंदरला फोन कर। मागच्या वेळी नंतर बंटीने फोन पण केला होता 4-5 दिवसानंतर, ते बोलले रात्री बैल घेऊन आपण उद्या गाडी हाकलू। म्हणजे असं अजून परत कोणीच बोला नाही का रात्री टायमावरती फोन केला आणि दुसऱ्या नियोजन म्हणजे असून पण जर दुसऱ्या दिवशी बैल देतो तर त्या माणसाला मानलं पाहिजे। आज त्यांची बी कमतरता भासते एक, म्हणजे असं का या क्षेत्रामध्ये सर पाहिजे होते। आज त्यांचा सर्जा त्यांचं नाव कमवतोय, पण एक सर नाही, ही दुःख घटना आहे आमच्यासाठी पण त्यांच्यासाठी पण, कारण एक त्यांची लहानशी मुलगी पण होती, एक चिमुकीला अजून पण काही समजत नाही, पण त्यांच्या म्हणजे एक घरामधून एक बोलतात ना वडिलांचा हात असला तर सर्व काही जिंकू शकतो। मात्र आज त्या मुलीवरचा वडिलांचा हात निघले, पण त्यांची आई तिला काहीच कमी पडून देणार नाही। तर काल राहुल दादांचा बड्डे झाला, तर बड्डे निमित्त शुभेच्छा वगैरे दिल्या होत्या का तुम्ही? कालच दादांना मी फोन केला होता, दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आणि यूट्यूबमार्फत पण आता दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय। आज दादांचा कॉन्टॅक्ट माझ्या पहिले पण झालं, बैल थोडासा आजारी होता तेव्हा पण एक शुभमचा कॉन्टॅक्ट होता, गौरवचा कॉन्टॅक्ट होता। बैलाला लंपी झाली होती, तर बैल लंपीमध्ये एवढा आजारी असून पण बऱ्याच बैलांना अशी म्हणजे तुम्हाला सांगतो ना लंपी झाले। आज मुंबईमध्ये पण भरपूर नावाजलेली बैल आहेत, त्यांना बी लंपी झाले, पण एक एवढ्या फास्ट कव्हर करणारा एकमेव बैल असेल तो मथुर। आज बैल रेडी आहे रेससाठी, कारण एक शर्यतसाठी, कारण आज एवढा बैल आजारी होऊन पण बैलाला पायाला एवढा मोठा खड्डा पडला होता, तो कव्हर करून पण शुभमची मेहनत, गौरवची मेहनत, आज देवाच्या कृपेने लवकरात लवकर तो बैल
कव्हर झाला आणि भरपूर जणांची इच्छा होती ही गाडी दिसेल का. जिथून 26 जानेवारीला गाडी पडली तिथून बैल काही दिसले ना दोन्ही, कारण प्रेक्षकांना आवर्जून एक अत्यंत म्हणजे वाट बघली लोकांनी. ती वाट लवकरच म्हणजे अशी इच्छा पूर्ण होईल का मथुर आणि लक्षा ही लवकरच आपण बघायला भेटेल, कारण ही गाडी सर्वांची एक आवडीची गाडी आहे आणि 2 गाड्या ज्या झाल्या त्या टॉपच्याच झाल्या. तिथून बैल आपला वरती येऊन राहिला मथुरच्या याच्यावरती. आज लवकरात लवकर प्रेक्षकांची इच्छा आम्ही पूर्ण करू. आणि आता आपल्या पुढच्या सीझनला नवीन पेरे आपल्याला बघायला भेटतील का? तेच आमचं यावर्षी म्हणजे आज ज्याचा बैल पळतोय त्याला आपण मागच्या वेळी म्हटलं होतं, आज यूट्यूबच्या माध्यमातून आज पण म्हटतोय. मागच्या वेळी बरेच जणांनी कमेंट टाकल्या होत्या का आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या. ठीक आहे, 100% बैल देऊ, फक्त आम्ही पळताना बघितला तर त्याला कोणालाच नाही बोलू नये. आणि जसं आम्हाला काही लोकांनी आता बरेच लोकांनी आम्हाला वरती आणलं, जर कोलवाडीचा रुद्रा आज आवर्जून त्या बैलाचं मी नाव घेईन. प्रणय भोयर असतील, त्याच्यानंतर आमचे प्रज्योत भोयर असतील, आज आमचे चांगले मित्र आहेत. आम्ही रात्री एकविरीला पण गेलो. आज त्या बेऱ्यावरती गेलो ना, तुम्हाला सांगतो ना, त्या बैलाची आठवण येते आम्हाला, कारण त्या बैलाने आवर्जून म्हणजे आम्हाला जोनी वरती आणला असेल पहिले म्हणजे सुरुवातीला, तर आज त्या बैलाचं आम्ही आवर्जून नाव घेऊ. आज आमच्यात तो बैल नाही पण त्या बैलाची आठवण येते बेऱ्यावरती. रात्री म्हणजे डोले भरून आले गेल्यावरती का हा बैल आपल्याला डोळ्यासमोर दिसत नाही. मात्र त्यांची बी आम्ही इच्छा लवकरच पूर्ण करणार. त्यांच्या सुंदरमध्ये लक्षात ते म्हणतात का पळू आपण, तर त्यांची चांगली गाडी जमली किंवा त्यांना पेऱ्याला जर कधी पण बैल लागला तर आवर्जून त्यांच्यासाठी हाजीर असेल, कारण त्यांनी आम्हाला एवढं सपोर्ट केले. सुरुवातीला जेव्हा आमचा बैल पळत ते बघितला पण नव्हता पळताना, तेव्हा आम्हाला ते बैल दिलेलं आहे आणि लगातार आम्ही 5 गाड्या त्याच्यावरती केलेल्या आहेत. आज जर तेही आम्हाला मोठे केले तर आम्ही त्यांना 100% त्यांना शब्द दिला, रात्री पण त्याच्या पहिले पण दिला की आम्ही पण तुम्हाला लवकरात लवकर तुमचा बैल कसा वरती येईल आणि तिथेच नाव तुमचं कसे पोहोचेल. जसं पहिले वरती नाव होता तुमचा, बऱ्याच जणांचे फोन यायचे तुम्हाला, तसेच आम्ही न्यायचा प्रयत्न करू. सुंदर लवकरात लवकर सुंदर आणि लक्ष पण ही गाडी लवकरात लवकर दिसेल आणि कोलवाडीचं नाव जसं पहिले होतं तसं प्रज्योत किशोर भोईर कोलवाडी हा बिंजोरला नाव दिसेल. त्याची इच्छा आहे की कधी दिसेल आता आपल्या छोटा लक्ष मैदानात, त्याबद्दल काय सांगा? आज तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतोय, बैल भरपूर लोकांचे कमेंट पण येतात, फोन पण येतात. आज भरपूर जॉबला असल्यामुळे काय आपल्याला फोन उचलायला अटेंड काही करायला भेटत नाही आणि कुठेतरी आपण बघा आपल्या गरिबाच्या दावणीला एक बैल लागला. एक आमची इच्छा होती ती एक देवाने पूर्ण केली, एकच मागणं होतं. आणि असं का प्रत्येकाचा फोन अटेंड न करा, यूट्यूबच्या माध्यमातून सांगतोय. कधी जर फोन न उचला तर बिंदास तुम्ही मेसेज करा, एक कमेंट करा की म्हणजे काही पेरा पाहिजे असेल काय पाहिजे असेल, आम्ही आवर्जून इच्छुक असतो. आणि बैल नवरात्र झाल्यावर 100% दिसणार, कारण विषय असा का सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे, आमच्या पोरांची इच्छा आहे आणि भरपूर बैलवाल्यांचे फोन येतात आम्ही बैल का बसून ठेवले. बैल बसून ठेवायचं एकच कारण का बैलाला अजून आम्ही जी सुरुवात आम्ही जी करायची होती ती अजून काही सरावाची केली नाही. महिन्यातून 15 दिवसातून आम्ही चालवायला नेतो बैल, पण जी आम्ही लवकरात लवकर सुरुवात चालू करणार, बैलाची तयारी चालू करणार, त्याच्यानंतरच बैल करणार. कारण बैलाला 3 महिन्यातून करा नाही तर 4 महिन्यातून करा. बैलाची जी गती आहे तीच बैल दाखवतोय आणि प्रेक्षकांची इच्छा आहे, भरपूर जणांची इच्छा आहे, ती लवकरच बैल पूर्ण करणार. सुरुवात बोलायला गेलं तर शून्यापासून सुरुवात झालेली आहे आणि भरपूर लांबपर्यंत नाव देखील आपल्या छोट्या लक्षाने केलेलं आहे. तर या प्रवासामध्ये म्हणजे काय काय तुमचा एक्सपिरियन्स काय या प्रवासामधला? तुम्हाला खऱ्या अर्थात सांगतोय, एवढी मेहनत केली ना आम्ही, म्हणजे आमचे भाऊ असतील, म्हणजे पोरं असतील. काकरवाल पाटीला तुम्ही तर माहिती आहे, काकरवाल पाटील तुम्हाला इथून आम्ही आवर्जून चालत न्यायचो 1.5-2 किलोमीटर. आता कोण चालत नेत ना बैला, आम्ही मधून शेतातून आम्ही चालत न्यायचो बैल. आणि म्हणजे चांगले असे म्हणजे दिवस देवाने आमचे कष्ट प्रामाणिक होते म्हणून आज आम्हाला दिवस बघायला भेटले. आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिलाच पेरा झाला राहुलदादांचा. आज राहुलदादांचं तुम्हाला माहिती आहे एक चांगलं असं मथुरनी नाव केलं. आज त्या माणसाचं एक आम्हाला चांगला पेरा भेटला, एक शब्दावरती आम्हाला बैल दिला एक राहुलदादांनी छोटा मथुर. तेव्हा बैलाची सुरुवात झाली पहिल्या शर्तीपासून आणि तेव्हा तर कलिंगड टोपलाच होता, तेव्हा कलिंगडची शर्यत झाली होती आमची. त्याच्यानंतर बैल रुद्रामध्ये दिसला, कोलवाडीच्या रुद्रामध्ये तुम्हाला अंतोना दिसला. तर कोलवाडीच्या रुद्रामध्ये पण आम्ही 5 गाड्या लगातार केल्या, तेव्हा पण बैल वरती येऊन राहिला. त्याच्यानंतर राहुलदादांच्या किसनामध्ये दिसला. असे आम्ही हळूहळू पेरे करत गेलो. जेव्हा राहुलदादांच्या मथुरमध्ये जेव्हा बैल पाळला, आमची इच्छा होती आणि प्रेक्षकांची बी इच्छा पूर्ण झाली, तेव्हा बैल आपला वरती येऊन राहिला. मात्र शिकायला एकच भेटलं का जर शून्यामध्ये आपण जर वर येतोय ना, ती मजा थोडीशी अलगच असते. कारण 10 आणि 12 लाखाचा बैल जेव्हा मैदान गाजवतो, कोण पण गाजवतो, म्हणजे शून्यामधून आपण जी मेहनत करतोय त्या मेहनतीचा आपल्याला फल भेटला ना, तेव्हा तो जिंकण्याचा आनंद अलगच असतो. आमच्या पोरांचा जल्लोष जेव्हा झालेला, म्हणजे कधी कधी तुम्हाला सांगतो ना, शर्यत जर हारली ना तरी पोरं आमची नाराज होत नव्हती. कारण का
तर लक्ष कुठल्याच शर्तीला कमी पडला नाही. म्हणजे जी मेहनत केली ती पोरं बोलायची का दादा हारले राहू दे, काय हरकत नाही, आपला बैल कुठेच कमी पडला नाही, आपली थोडीशी चुकी झाली ती आपण दुरुस्त करू. ती प्रत्येक वेळी बंटीने दुरुस्ती ती केली, मीनी पण. कारण बंटी आणि मी आमच्या दोघांचंच नियोजन झालं. मग नंतर आमचा मामा आहे अनंता मामा, यांना मी विचारल्याशिवाय आम्ही काय करत नाही. कारण पहिल्यापासून सपोर्ट आहे आणि बिग सपोर्ट तोच आहे आमचा. एक आमचा पाठीचा काय नाही म्हटलं तरी चालेल. या क्षेत्रात लोक बोलतात हा वाईट आहे नाद. आज या नादामुळे आमचं नाव जे कुठपर्यंत पोचले ते आम्ही सर्वांना माहीतच आहे. कारण आज सर्वांची इच्छा होईल, कारण प्रामाणिक कष्ट करा, या क्षेत्रामध्ये सर्वांच्या दावणीला बैल तयार होईल. फक्त एकच का कुठेतरी संयमपणा दाखवून खेळ गेला. कारण कुठेतरी घाईगडबड करून आज 1 वर्षामध्ये आपण बैल पळत असला तर जास्ती पळून बैलाचं वय म्हणजे जे पळण्याची एक धमक आहे ती कमी करतोय. बैल कधी छातीत भरतात, कधी काय भरतात. आम्ही 3 वर्षामध्ये बैल कमी पळवला, पण 3 वर्षामध्ये आम्ही बैल कमी पळवला, पण बैलाला एक पुढचे वाटचाल जास्ती दाखवली. कारण 3 वर्षामध्ये जो बैल पळला त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी 20 ते 25 शर्ती केल्या, पण सर्व आम्ही शर्ती केल्या त्या टॉपच्याच केल्या. तर दादा बघायला गेलो आपली महाराष्ट्राची यवन जोडी मथुर आणि मेहबूब याने तर भरपूरच नाव केलेलं आहे बिंजोडमध्ये, पण दोघांसोबत आपले पैरे जुळून आलेले आहेत. आणि मी एक गोष्ट बघितली, आपला मथुरसोबत आतून पळालेला आहे, तसंच मेहबूबसोबत बाहेरून पळालेलं आहे. म्हणजे दोन्ही वेळेला असं तुम्ही बाहेरून आतून टाकला, तर याबद्दल काय सांगाल? आणि बैलाने कसा प्रतिसाद दिला यामध्ये? बैलाने असा दिला आम्हाला प्रतिसाद की जेव्हा आम्ही बैल पळवला, जेव्हा फेरा मारला आम्ही, जेव्हा आमची गाडी जमली नव्हती 1 मेला, जेव्हा आम्ही फेरा मारला होता मथुरमध्ये, तेव्हा जसं बोलतात ना सेकंड काट्याची पब्लिक आपली जशी दोन्हीसाठून राहते तशी बैलावरती पब्लिक दोन्हीसाठून होते. आम्ही आवर्जून पब्लिकला साईड करीत होतो, पब्लिक कुठली हटली नाही, आम्हाला काही शक्य झालं नाही. पण तेव्हा बैल फेऱ्याला बैल आहे ना का म्हणजे पब्लिकला म्हणजे असं बोलतात ना तुडून पब्लिकचा भिताड, तेव्हा म्हणजे असं वाटलं की बैल आपला पब्लिकनी पळू शकतोय. मग त्याच्यानंतर आम्ही तेव्हा झाला, त्याच्यानंतर मग आम्ही रिक्स उचलत नव्हतो, कारण बैल आपला आतनं चांगला बोलत होता. गाडी बघून बैल ओव्हरटॅक केला तर कोणाला परत ओव्हरटॅक करून देत ना बैल. बैलाला ओव्हरटॅकची एक म्हणजे बैलाचं असं आहे का सामनेवाल्या बैलाला मी कधी त्याच्या पुढे जातोय ना, बैलाला आवर्जून सुताला कधी टोन लावतोय ही त्याची आतुरता असते. मागच्या वेळी आमची गाडी जमत होती तिथे महबूब आणि लक्ष नेला होता आम्ही भेंडीला, तुम्ही पण होते बरोबर. तेव्हा आम्ही दोन्ही पाठीला चिखल होता, तर डाव्या पाठीला जास्ती चिखल असल्यामुळे पहिले डाव्या पाठीला आम्ही उसटण्यावरती फेरा मारला होता. तर काना शेट बोलला की अक्षय डाव्या साईडला चिखल आहे, मग कसं काय करायचं? मी बोललो डाव्या साईडला चिखल आहे तर माझा बैल मी पब्लिकनी टाकतोय. तर बोलतो पळेल का? तर मी बोललो 100% पळेल, बैलावरती विश्वास आहे. कारण जेव्हा मथुरमध्ये टाकला होता तेव्हा आमचं कॉम्पिटिशन वाढलं होतं. त्याच जोशाने आम्ही सर्वांनी एक राहुल कुंभारकडे विचारला, एक आमच्या गाडीवरती बसतो आमचा मुलगा, त्याला विचारला एक सल्ला कोणाचं म्हणजे घेणं. आज बंटीला विचारला, बंटी कसं काय करायचं? बोलतं आपला बैल पळणार. तर आम्ही पब्लिकने टाकून तुम्हाला सांगतो एवढी पब्लिक होती, तुम्ही पण होते, तेवढ्या पब्लिकमध्ये भिताड असा पळाला का आता 4ही खांदी बैल पळण्यासाठी सज्ज झाला. जे बोलतात ना एकच साईडून गेलतोय, तर दोन्ही साईडून खेळून 4ही खांदी बैल पळवणार आम्ही आणि लवकरच बैलाचा कमबॅक होणार. तो पण टाटामध्ये होता या वर्षी. नक्कीच चांगली अशी तयारी आहे, कारण की बघायला गेलं आपण एका खांदीने सुरुवात झालेली आहे आपल्या नंदीची, तर आता 4ही खांदीची आपली तयारी असणार आहे, म्हणजे येणार आहे बिंजोड. तर दादा मैदानात बघायला गेलं आपल्या पाठीमागे भरपूर पोरं असतात, तर प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण ग्रुपचं थोडक्यात नाव सांगा, कोणत्या ग्रुपचं तुम्हाला सपोर्ट असतो यामागे? आवर्जून पहिले म्हणजे थैमान ग्रुप आंबिवलीचं नाव घेईन. राजेश दादा असतील, परेश दादा असतील, चांगले मित्र आहेत आमचे. कारण सुरुवातीला पहिल्या वर्षी जेव्हा छोटा होता बैल, पहिला फेरा कुठल्या बैलात टाकला असेल तर आंबिवलीच्या थैमानमध्ये चांगली गाडी पडली होती. त्याच्यानंतर आज चांगला बैल पळतो थैमान पण. आणि त्याच्यानंतर रुद्रा ग्रुप असेल कोलवाडी, त्याच्यानंतर 1001 राहुलदादांचा ग्रुप असेल, त्याच्यानंतर चिखले पनवेल ते ज्या एक विनोद शेठ गडकरी हे आमचे चांगले मित्र आहेत, त्यांनी पण एक शब्दावरती आमच्या शिवायला बैल दिला होता, तेव्हा पण आमचा बैल वरती येऊन राहिला. त्यानंतर आमचा शिवन स्टार ग्रुप असेल, आमचा स्वतःचा ग्रुप सोन्या ग्रुप असेल. आज तुम्हाला आवर्जून बाईटच्या नंतर सोन्या ग्रुपचं नाव आलं म्हणून सांगतोय. भरपूर जणांची कमेंट होती का तुम्ही लक्ष्य ग्रुप चिंचवली का ना टाका, सोन्या ग्रुप का टाकता? तर तुम्हाला एक सांगतोय, आमचा मामा होते नरेश म्हात्रे, एक म्हणजे त्याची इच्छा होती या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याचं पण नाव कुठेतरी म्हणजे यावं, तर त्याच्याकडे बैल होता छोटा सोन्या, तर तो बैल कुठेतरी तो आमचे मामा वाढले, त्याची इच्छा अधुरी राहिली. पण मी त्या पोरांना एकच संदेश दिला, त्यांच्या शशिकांत म्हात्रे असतील, शत्रुकांत म्हात्रे असतील, का मी मामाची इच्छा अशी पूर्ण करणार का सोन्या त्याचं बैलाचं नाव होतं तर त्याच्या ग्रुपचं म्हणजे त्या बैलाच्या नावाने ग्रुप चालू करणार. म्हणजे आज तुम्हाला सांगतोय महाराष्ट्रात कुठे नाव असेल लक्ष्य ग्रुपना आम्ही देता, सोन्या ग्रुप चिंचवली देतोय, तर त्याचं एकच कारण मित्रांनो, आमच्या मामाची आम्ही इच्छा पूर्ण केली
आणि त्याच्यानंतर मग हाच नाव राहणार लास्ट परत कल्पेश दादा कलमचे आहेत, चांगले मित्र आहेत माझे. आणि कमी कालावधीमध्ये म्हणजे मामांच्या जीवावरती आमची ती म्हणजे या झाली मैत्री झाली. पिंट्या ग्रुप कलम आज कुठेतरी म्हणजे तिकडे पण आमच्या बैलाचा बॅनर त्यांच्या बैलामध्ये लागतो आहे. तर कुठेतरी आम्हाला पण मित्राचं एक गर्व आहे. आणि तो मित्र माझा असा आहे का कतले बी हाकेला धावलो तर कधी पण फोन केला, रात्री कलमच्या कर्जतचे येतो आहे का एक प्रॉब्लेम आहे दादा तुझी गरज आहे, तर कधी पण आमच्यासाठी हजीर असतो आहे. कल्पेश दादांना बी आभार का तुम्ही आवर्जून आमच्या म्हणजे दुःखामध्ये सुखामध्ये साथी राहता, असंच प्रेम राहू दे. आज सर्व ग्रुपला कोणचं नाव राहिलं असेल तर पुढच्या बाईटमध्ये आवर्जून घेईन, कारण सर्वांची नावं घेणं शक्य नाही. कारण कुठेतरी एक दुऱ्याचं नाव राहिलं तर राग येतो आहे, कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. बिनजोडचा काल आहे त्यामध्ये आपलं छोटा लक्ष भरपूर असं नाव करणार आहे. तर तशात मी आता शुभेच्छा देखील देतो छोटा लक्षाला पुढच्या वाटचालीसाठी आणि आपल्या सोन्या ग्रुपला देखील सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आणि अशीच मेहनत करत राहा, तुमचं नाव सर्वांचं पुढे जाईल. आभार व्यक्त करतोय तुम्ही आवर्जून म्हणजे आज आले, कारण बैल काढण्याच्या आधी भरपूर जणांना एक हे असते आतुरता असते की म्हणजे बैल कधी दिसणार. तर यूट्यूबच्या माध्यमातून आता मी परत एकदा सांगतो, संदेश देतोय, बैल लवकरात लवकर नवरात्र झाल्यावर दिसेल आणि लवकरच बैलाचा कमबॅक होणार. सर्व प्रेक्षकांची जी इच्छा आहे त्या सर्व आम्ही पूर्ण करणार, कोणची इच्छा आम्ही बाकी ठेवणार नाही. तुमचे बी धन्यवाद, तुम्ही आमच्या इथपर्यंत आले सुट्टी करून, तुमचे आभार व्यक्त करतो.